हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. सो अक्षर लर्निंग्स प्लॅटफॉर्मवरती आजपासून सुरू करते आपण नवीन प्रोग्राम दॅट इज संडे स्पेशल. या संडे स्पेशल एपिसोड मध्ये आपण काही ना काहीतरी नवीन शिकणार आहे, जे तुमचं ड्रीम आहे, तुमचं टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी जी नक्कीच हेल्पफुल ठरेल, जी नक्कीच मदत करेल तुम्हाला तुमचे टार्गेट अचीव करण्यासाठी. सो संडे स्पेशलच्या या पहिल्या एपिसोड मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सो आज बघणार आहे आपण एक छोटीशी स्टोरी, जी आपल्याला सांगेल जो आमचा संघर्ष आहे तीच आपली ताकद असते. सो ही एक छोटीशी स्टोरी एका बीची. वाळवंटामध्ये खूप मोठं एक वाळवंट असतं, त्या वाळवंटामध्ये एक छोटीशी बी पडलेली असते आणि त्याच्यावरती एक खूप मोठा दगड पडलेला असतो. मग या बीची काही स्वप्न असतात. या बीला वाटत असतं की आपणही खूप ग्रोथ करावी, आपणही मोठं व्हावं, आपणही सूर्यप्रकाश बघावा, आपणही आकाशाकडे झेप घ्यावी, अशी काही या बीची स्वप्न असतात. ही बी वाळवंटामध्ये पडलेली असते, त्याच्यावर वाळूचे भरपूर थर असतात आणि त्याच्यावरती एक खूप मोठा दगड पडलेला असतो. या बीची काही स्वप्न असतात, या बीचा संघर्ष सुरू होतो. ही बी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली खूप ताकद लावते आणि वरती ग्रो करण्याचा प्रयत्न करत असते. मग वर ग्रो करत असताना ह्याला कधी कधी खूप वेळेला अपयश येतं, कारण वर जो सगळा दगड पडलेला आहे तो खूप मोठा दगड असतो आणि या छोट्याशा बीला ते बाजूला करणं शक्य नसतं. मग बीची धडपड सुरूच असते, काही ना काहीतरी आपल्याला अचीव करायचंय, आपल्याला आकाशाकडे उंच झेप घ्यायचंय. ही जी काही बीची स्वप्न असतात त्यासाठी बी रोज प्रयत्न करत असते, पण असं प्रयत्न करून करून सारखं त्याला अपयशच येत असतं. एकदा बी थकते आणि म्हणते बास, आपलं नशीबच खराब आहे, आपल्या नशिबात असं काही नाही, किती प्रयत्न केले तरी आपल्याला सारखं अपयशच येतं. मग बी थकते आणि प्रयत्न करायचं सोडून देते. एक दिवशी काय होतं, भरपूर वारा सुटलेला असतो आणि एक वाऱ्याची मंद अशी झुळूक त्या बी पर्यंत पोहोचते. त्या बीला वाटतं, अरे वा, इथपर्यंत वाराही पोहोचतो, मला माहिती नव्हतं. त्या मंद वाऱ्याची झुळूक त्या बी पाशी येऊन त्याच्या कानामध्ये सांगून जाते की तू तुझे प्रयत्न सोडू नकोस, फक्त त्या प्रयत्नाची दिशा बदल. मग त्यावेळी बी म्हणतं, आपण वरच्या दिशेला प्रयत्न करायचे नाही, आपण आता जो काही संघर्ष आहे आपले जे काही प्रयत्न आहेत ते थांबवायचे नाही, फक्त त्याची दिशा बदलायची, बघूया काय होतं, प्रयत्न करायला काय जातं. मग बी काय करतं, वरच्या डिरेक्शनला प्रयत्न करण्याच्या ऐवजी खालच्या डिरेक्शन मध्ये काम करायला सुरुवात करतं. मग बी हळूहळू आपली जी काही मुळं आहेत ते सगळीकडे पसरायला सुरुवात करते. हळूहळू बी आपली मुळं जशी पसरतील त्याला हळूहळू रस्ता मिळायला सुरुवात होते. पण तिथेही तो काही रस्ता एवढा सोपा नसतो. कधी कधी तिथेही त्याला अडचणी येतात, वाळूचे खडे, वाळूचे दगड त्याला अडचणी करत असतात. पण या सगळ्यातून हळूहळू तो त्याचा संघर्ष कंटिन्यू ठेवतो. कुठे नाही त्याची मुळं सगळीकडे हळूहळू पसरायला लागतात. मग एक थोड्या दिवसाच्या स्ट्रगल नंतर त्याला परत वाटायला लागतं, आपले हे जे काय प्रयत्न आहेत, आपल्याला कुठेच यश मिळत नाही, काहीच नाही, माझं स्वप्न तर वेगळं आहे, हे आपण काय करतोय, ह्याच्यानं काही मदत होणार आहे का, ह्याच्यानं आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत का, माहित नाही. मग तो निराश व्हायला लागतो. मग त्याला वाऱ्याची जी मंद झुळूक सांगितलेली असते ना, की तू तुझे प्रयत्न कंटिन्यू कर. मग त्याला वाटतं ठीक आहे, बघूयात. मग हळूहळू त्याची जशी मुळं पसरायला लागतात खोलवर, एका थोड्याशा डिस्टन्स नंतर त्याला लागते पाण्याचा झरा. सो तिथे त्याला पाणी मिळतं. मग त्याला वाटायला लागतं, नाही यार, आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार, पण आपण प्रयत्न कंटिन्यू करायला पाहिजे. मग तिथं त्याला हळूहळू पाणी मिळायला लागतं, त्याची ग्रोथ व्हायला लागते. मग ती जी काय छोटीशी बी असते त्याला छोटीशी कोंब फुटते. मग ती कोंब फुटल्यावर ती कोंब हळूहळू मोठं व्हायला लागतं. मग मोठं व्हायला लागल्यावर जशी त्याची ग्रोथ त्यानं स्वतःला खालीपर्यंत खूप रुजवून घेतलेलं होतं, तो त्याचा जो काय बेस आहे तो खूप स्ट्रॉंग बनलेला असतो. मग बेस स्ट्रॉंग बनल्यानंतर त्याची जी काही ग्रोथ आहे हळूहळू वरच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्याला जी काही कोंब फुटलेली असते ते हळूहळू मोठे व्हायला सुरुवात होते. मोठी झाल्यानंतर तो वाळूच्या वरच्या थरापर्यंत येऊन पोहोचतो, जिथं हा खूप मोठा भला मोठा दगड पडलेला असतो. या दगडाला बाजू करण्याचे ते खूप प्रयत्न करतात, पण दगड एवढा मोठा असतो की तो बाजूला काही होत नाही. बीला वाटायला लागतं, आपण इथपर्यंत पोहोचलोय, आपण इथे सोडून द्यायचे का, काय करायचं काहीच कळत नाही. मग त्यावेळेला ज्यावेळी बारीकपणे त्या बीने लक्ष देतो, त्याला एक छोटस काही ना तरी छिद्र दिसतं. म्हटलं नाही, इथं आपल्याला प्रयत्न करण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग आहे. छोट्याशा छिद्रातून बी काय करतं, हळूहळू स्वतःला ग्रोथ करायला सुरुवात करतं. मग काय होतं, त्याला
दगडाच्या छोट्याशा सगळ्या बाजूने त्याची मुळं पसरायला पुन्हा सुरुवात होतात आणि जिथून वाट मिळेल तिथून तो हळूहळू आपला संघर्ष कंटिन्यू ठेवतो. आणि हा संघर्ष कंटिन्यू झाल्यानंतर ऍट द एंड त्याला मिळतं प्रकाशाचा सूर्यकिरण, जिथं एक मोकळा असा रान पसरलेला आहे, आकाश दिसतं. त्याला वाटायला लागतं नाही आता आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार, आपण इथपर्यंत आलो ना तर आपण आपली ग्रोथ कंटिन्यू ठेवायची. मग जिथून वाट मिळेल त्या छोट्या छोट्या छिद्रामधून ते हळूहळू पसरायला लागतं आणि त्याला बाहेर आल्यानंतर एक कम्प्लीट सूर्यप्रकाश, एक आकाश त्याला दिसायला लागतं. मग तो स्वतःची ग्रोथ कंटिन्यू ठेवतो आणि एक छोटीशी बी स्वतःला एक मोठ्या झाडामध्ये डेव्हलपमेंट करून घेतं. मग एका वेळेला काय होतं, भरपूर असं वादळ सुटलेलं असतं आणि त्या वादळामध्ये जी काही छोटी छोटी झाडं आहेत ती सगळी पडतात आणि त्यावेळी हे जे काही झाड आहे हे स्ट्रॉंगपणे उभं राहिलेलं असतं, कारण त्याची जी काही मुळं आहेत ते खूप खोलवर पसरलेले असतात. एक स्ट्रॉंग बेस त्याचा बनलेला असतो आणि ते झाड अगदी निर्भीडपणे त्या वादळामध्ये टिकून राहतं. म्हणजेच काय मित्रांनो, आपला जो काय आताचा स्ट्रगल आहे, आपला जो काय संघर्ष आहे, हे असं आपल्याला वाटायला लागतं हे आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत की नाही, आज न उद्या आपण मोठं होऊ शकू की नाही, ह्या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला हे प्रश्न येणं, हे क्वेश्चन येणं साहजिक असतं. पण सगळ्यात महत्वाचं असतं की आपण आपलं काम कंटिन्यू ठेवलं पाहिजे. जो काय आपला स्ट्रगल आहे तो आपण कंटिन्यू राहायला पाहिजे. कुठे ना कुठेतरी आपल्याला नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. त्या ठिकाणी आपलं काही चुकत असेल तर आपण त्या ठिकाणी आपली दिशा बदलली पाहिजे. पहिल्यांदा आपण स्वतःवरती काम केलं पाहिजे. या बीनं काय केलं, पहिल्यांदा आपली सगळी मुळं जिथं आपल्याला पॉसिबल आहे त्या सगळीकडे पसरून ठेवलं. म्हणजेच काय, ह्यानं आपला पहिला बेस जो काय तो स्ट्रॉंग करून ठेवला. म्हणजे स्कूल लाईफ मध्ये जे काही, कॉलेज लाईफ मध्ये, स्कूल लाईफ मध्ये आपला जो काय बेस आहे तो आपण स्ट्रॉंग बनवला पाहिजे. हा बेस जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढंच आपण येणाऱ्या सगळ्या वादळामध्ये टिकणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुमचा जो काय संघर्ष आहे हे तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल की नाही, तुमची स्वप्न पूर्ण होतील की नाही, ते तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात आहे तो फक्त स्ट्रगल करणं, काम करत राहणं, स्वतःला डेव्हलप करून घेण्यासाठी रोज स्वतःवरती काम करत राहणं. आणि हे जर का तुम्ही करत राहिलात तर लाईफ मध्ये तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. जसं आपण या बीची स्टोरी बघितली, त्यानं आपली सुरुवातीचे प्रयत्न केल्यानंतर तो थकलेला होता, पण त्याने आपली त्याची दिशा बदलली. कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असेल, आपलं लक्ष आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याला स्वतःची दिशा समजून घेऊन योग्य वेळेला ती दिशा बदलणं सुद्धा गरजेचं असतं. योग्य दिशेने आपण प्रयत्न केले तर आपण आपली स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकणार आहोत. सो या संडे स्पेशलच्या एपिसोड मध्ये जी आपण छोटीशी स्टोरी बघितली, ही काय सांगते, जो काय तुमचा संघर्ष आहे आजचा, जो तुम्हाला नकोसा वाटत आहे, त्रासदायक वाटतोय, की आपली स्वप्न पूर्ण होतील की हे प्रश्न निर्माण करतोय, ह्या गोष्टीमध्ये अडकून राहून तुमचे प्रश्न जे काय आहेत ते खूप मोठे करून बसू नका. तुमचे संघर्ष सोडू नका. जो काय तुमचा संघर्ष आहे आज न उद्या तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत नक्की घेऊन जाणार आहे. सो हा होता पहिला एपिसोड संडे स्पेशल मध्ये. आपण बघितलं की जो तुमचा स्ट्रगल आहे हेच तुमची ताकद आहे. सो तुमचा संघर्ष, तुमचा स्ट्रगल कंटिन्यू ठेवा, तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. सो आजच्या एपिसोड मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये.